श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण अधिक मास विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. अधिक मास हा का येतो व त्याचे रहस्य काय, या महिन्यात काय करावे व कोणती कामे टाळावीत व अधिक मासाचे फायदे आज आपण सगळी संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग आपण अधिक मासाविषयी माहिती बघूयात. अधिक मास हा का येतो? अधिक मास हा हिंदू पंचांगातील एक विशेष महिना आहे. चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात सुमारे 11 दिवसाचा फरक पडत असतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 32 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. चला तर मग पुढे अधिक मासाचे रहस्य व महत्त्व बघूया. पुराणानुसार हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. इतर महिन्यांनी नाकारलेला हा महिना भगवान विष्णूंनी स्वीकारलेला आणि त्याला पुरुषोत्तम मास हे नाव दिले. त्यामुळे हा महिना पुण्य, जप, तप आणि दान भक्तीसाठी अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात आपण जेवढी दान धर्म होत असतील तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुढे अधिक मासात काय करावे ते बघूया. अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचा पठण करावे व रामरक्षा स्तोत्र, भगवद्गीता पठण करावे. जप, तप, दान आणि व्रत करावे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करावे. मंदिरांत दर्शन आणि दीपदान करावे. सात्विक आहार घ्यावा आणि चांगले विचार ठेवावे. पुढे अधिक मासात कोणती कामे टाळावी ते बघूया. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नवीन शुभ कार्य सुरू करणे किंवा वादविवाद आणि चुकीची कामे अधिक महिन्यात करू नयेत. पुढे अधिक मासाचे फायदे बघूया. अधिक मासाचे फायदे: भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळत असते. केलेले पुण्य अनेक पटीने वाढते. मन शांती आणि सकारात्मकता ऊर्जा मिळत असते. जीवनातील अडचणी कमी होतात असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज आपण अधिक मासाविषयी संपूर्ण माहिती बघितली. या महिन्यात काय करावे व कोणती कामे टाळावी ती संपूर्ण माहिती बघितली. ही माहिती आपण दररोज 15 दिवसापर्यंत नित्यनियमाने ही पूजा, जप, दान, धर्म करावी. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यात भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याचा हा सुवर्णयोग असतो. श्री स्वामी समर्थ.